02 सिकंदराबाद नागपूर वंदे भारत। नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आहोत चंद्रपूर स्टेशनवर आणि इथून जात आहोत नागपूरला। नागपूरवरून पुढच्या प्रवासाची आपली ट्रेन आहे जी जाणार आहे हावडा कलकत्ता येथे। नागपूरवरून पुढील प्रवास आपला होईल 12869 CSMT हावडा एक्सप्रेसला। तर तिचा टाईम आहे रात्री 1:10 नागपूरवरून। तर चला मग आपण जाऊया नागपूरला। नागपूर स्टेशनला आम्ही पोहोचलो। आधी वेटिंग रूममध्ये जाऊन आम्ही तिथे थोडा आराम करू, कारण गाडी 4 ते 5 तास लेट आहे। तर आता तिथे थोडा सोबत आणलेलं जेवण करून आम्ही गाडीची वाट पाहत आहोत गाडी येईपर्यंत। पहाटेचे 4:30 वाजले आहे आणि रात्री 1:30 वाजता येणारी गाडी जवळपास आता 4:50ला येणार आहे। तर आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत। सुपरफास्ट एक्सप्रेस जिसके रवाना होने का निर्धारित समय 5:00 आपली ट्रेन प्लॅटफॉर्मवर आलेली आहे आणि आता आपण ट्रेनमध्ये बसून पुढील प्रवास सुरू करू। हावडा खडगपूर स्टेशन। पहाटेचे जवळपास 3 वाजले आहे। आम्ही पोहोचलो हावडा स्टेशनवर। तर आता बघूया पुढील तयारी। हे आहे हावडाचं स्टेशन। हावडा स्टेशनवरती रिटायरिंग रूम आहे, परंतु आता वाजलेले आहेत 3 आणि ते ओपन होते 4 वाजता। तर आपल्याला 1 तास कुठेतरी इकडे टाईमपास करायचा आहे। त्यामुळे मी सहज एक स्टेशनवरती बाहेरून फेरफटका मारत आहे। तर चला बघूया आपण पहाटे 3 वाजता ह्या हावडा स्टेशनची काय परिस्थिती आहे। तर बघा, सगळी गर्दी दिवसाप्रमाणे आपल्याला इथे पाहायला मिळेल। तर मी तुम्हाला एक राऊंड त्या स्टेशनच्या भोवतालच्या परिसरामध्ये करतो। तर आपणही पहा माझ्याकडे। तर 4:30 वाजता आम्हाला रिटायरिंग रूम मिळालेली आहे। तर ह्या रिटायरिंग रूममध्ये छान आराम करून आम्ही सकाळी आता तयार झालेलो आहोत पुढील प्रवासाकरता। तर
आता आपण पाहूया या रूममधून बाहेर येऊन बाहेरचा काय व्ह्यू दिसतो. तर आपण बघू शकता इकडे डाव्या साईडला आपला हावडा ब्रिजसुद्धा इथून दिसत आहे आणि लोकांची गर्दीसुद्धा स्टेशनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आता आम्ही इथून सर्वप्रथम जात आहोत व्हिक्टोरिया मेमोरियल बघायला. तर चला आपण तो सुद्धा संपूर्ण व्हिडिओ पाहूया, व्हिक्टोरिया मेमोरियल आणि इतरही साईट सीन जे पुढे येईल ते. हावडा स्टेशनवरून टॅक्सी करून आम्ही पोहोचलेलो आहे ह्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये. हा जो भव्य दिव्य महाल दिसत आहे हे आहे व्हिक्टोरिया मेमोरियल. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल ही कोलकाता शहरामधील एक लोकप्रिय वास्तू आहे. ब्रिटिश राजवटीदरम्यान ही संगमरवरी इमारत व्हिक्टोरिया राणी हिच्या स्मरणाप्रित्यर्थ बांधल्या गेली. ह्या स्मारकाची कल्पना राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर सर्वप्रथम लॉर्ड कर्झनने इसवी सन 1901 मध्ये मांडली आहे. तर इसवी सन 1906 मध्ये ह्या इमारतीच्या पायाभरणीला सुरुवात झाली व हे स्मारक इसवी सन 1921 मध्ये संपूर्णपणे बांधल्या गेले. संपूर्ण संगमरवरी दगडाने हे स्मारक बांधल्या गेलेले आहे व भारतातील जगप्रसिद्ध मुघल स्मारक ताजमहालसोबत हे साधर्म्य दर्शवते. तर आजच्या घडीला व्हिक्टोरिया मेमोरियल कोलकात्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक मानले जाते. तर चला मग आपण बघूया हे स्मारक आतून कसे दिसते ते. French Pop.
इथं स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळकाचा सुद्धा इथं पुतळा आहे व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये. हे बघा. तर आता आपण जाऊया कलकत्त्यातील दुसरे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र काली घाटी. ज्या काली मातेच्या मंदिराने कलकत्त्याची ओळख आहे त्या मंदिरामध्ये आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत. हे समोरचा जो परिसर दिसत आहे ते आहे काली घाटी मंदिर. तर चला मग आपण बघूया काली मंदिर. काली मंदिरचं दर्शन करून आम्ही निघालेलो आहे परत रेल्वे स्टेशनकरता ह्या बसनी. तर आता आपण रेल्वे स्टेशनवर पोहोचून आणि काहीतरी जेवण वगैरे करून सरळ प्लॅटफॉर्मवरती जाऊया. हा आहे कलकत्त्याचा सुप्रसिद्ध हावडा ब्रिज किंवा रवींद्र सेतू. तर हा ब्रिटिशकालीन पूल 3 फेब्रुवारी 1943 रोजी वाहतुकीस खुला करण्यात आलेला आहे. तर हा कोलकात्याचा प्रमुख आकर्षण केंद्र आहे. हावडा पूल 1937 ते 1943 या दरम्यान बांधला गेला आहे. प्रसिद्ध बंगाली कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या आदराप्रित्यर्थ 1965 साली हावडा पुलाचे नाव बदलून रवींद्र सेतू ठेवण्यात आले होते. तर आज आमच्याकडे जेवढा वेळ अवेलेबल होता तेवढ्या वेळात आम्ही कलकत्त्यातील सुप्रसिद्ध स्थळांना भेटी दिल्या, ज्यामध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल, काली घाटी, हिडन गार्डन इत्यादी ठिकाणी होती. तर आता वेळ झालेला आहे आमच्या पुढील प्रवासाच्या ट्रेनचा. तर आम्ही आता इथून जाणार आहोत न्यू जलपाईगुडी येथे. तर आमची ट्रेन आहे सराई घाट एक्सप्रेस, जिचा ट्रेन नंबर आहे 12345. तर आता आम्ही आमचे दुपारचे जेवण आटोपून सरळ जाऊ प्लॅटफॉर्मवरती. आज आपण भेटू पुढच्या भागात न्यू जलपाईगुडी ते दार्जिलिंग ह्या प्रवासादरम्यान. तर आपण पुढील भागसुद्धा अवश्य पहा. तोपर्यंत नमस्कार.
फॅसिलिटीज इथं चांगला आहे ना.